नमस्कार. स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, या ठिकाणी आपली लाडकी बहीण महाराष्ट्रातली सर्वात यशस्वी ठरलेली आजतागायतची जी स्कीम आहे, विधानसभेच्या अगदी तोंडावर या ठिकाणी धुमाकूळ माजवलेली ही स्कीम आहे आणि या स्कीम अंतर्गत या ठिकाणी काही महिलांना तर आजपर्यंत 5 हप्ते भेटलेले आहेत, परंतु काही महिलांना सगळं काही ओके असताना एक सुद्धा रुपया या ठिकाणी भेटलेला नाहीये. या ठिकाणी त्यांच्यासाठी काय, तर या ठिकाणी शासनाने कोणतीही आजपर्यंत या ठिकाणी आचारसंहितेची चालू होणार आहे या 4 ते 5 दिवसामध्ये, तोपर्यंतही आजतागत त्यांनी कुठलंही या ठिकाणी पाऊल उचललेलं नाहीये. आणि त्यातच ज्या महिलांना या ठिकाणी 5 हप्ते मिळालेले आहेत, त्यांच्या साठी या ठिकाणी यूट्यूबवर ज्या काही अफवा चालू आहे की प्रत्येक भगिनींना आता मोबाईल या ठिकाणी मिळणार आहे. या ठिकाणी अशा प्रकारच्या अफवांना बळी न जाता जे काही आपले गव्हर्नमेंटचे जे काही मूळ सोर्सेस आहेत यांच्यावर तुम्ही ट्रस्ट ठेवायचा आहे. कोणत्याही यूट्यूबवर या ठिकाणी यूट्यूबवर कोणताही असेल त्यांचा जर काही पुरावा असेल, या ठिकाणी वृत्तपत्र असेल किंवा उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री किंवा केंद्र शासन यांच्या थ्रू योजना आलेली असेल, तर त्यांचा जे प्रूफ आहे ते प्रूफ आयडेंटिफाय करून यावर लक्षात ठेवायचं आहे किंवा आपल्या गोष्टी या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहेत. महिलांना या ठिकाणी जे काही भावना आहेत त्यांच्या भावनेचा फायदा घेत अशा वेगवेगळ्या फ्रॉड योजना या ठिकाणी आणल्या जात आहेत किंवा युट्यूबर्स या ठिकाणी सांगत आहेत. मित्रांनो, हा जो मोबाईल वाटपचा कार्यक्रम आहे रत्नागिरीमध्ये या ठिकाणी तिथले जे काही पालकमंत्री आहेत त्यांनी राबवला गेलेला कार्यक्रम आहे आणि असाच कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पालकमंत्री राबवेलच असं नाही. तर या ठिकाणी बघा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री यांनी जर समजा त्या स्कीमचं जर लॉन्चिंग केलं, तर गृहीत धरा की ही स्कीम खरी आहे आणि ऑथेंटिक आहे. तसंच कोणत्याही ठिकाणचा आमदार असेल, पालकमंत्री असेल, त्यांच्या त्यांच्या विधानसभेमध्ये किंवा या ठिकाणी त्यांचं जे काही सर्कल आहे त्या सर्कलमध्ये वेगवेगळ्या स्कीम आणत असतं. ती काही ऑल महाराष्ट्रासाठी या ठिकाणी स्कीम नसते. त्यामुळे बघा, जे काही तुमचे ऑथेंटिक सोर्स आहेत या सोर्सवर विश्वास ठेवायचा आहे आणि ज्या काही महिलांच्या भावनेचा आज फायदा घेतला जात आहे, या महिलांनी सुद्धा प्रत्येक व्हिडिओकडे लक्ष न देता आणि ज्यांना आजपर्यंत एकही रुपया भेटला नाही अशा महिलांनी एक लक्षात घ्यायला हवं की यावर सुद्धा मान्य जी अदिती तटकरे असतील, अर्थमंत्री या ठिकाणी असतील किंवा मुख्यमंत्री असतील, यांच्यापर्यंत ही जी काही तुमची प्रश्न आहे, हा प्रश्न या ठिकाणी गेलेला आहे की आजपर्यंत महिलांना एकही, काही काही महिलांना सगळं काही ओके असताना एकही रुपया भेटला नाही. तर त्यांनी जे काही या ठिकाणी बैठक आढाव्यामध्ये या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की अंगणवाडीमध्ये ज्या महिलांना समजा पैसे एकही रुपया भेटला नाही, त्यांच्या काही समस्या असतील, त्यांचे डॉक्युमेंट्स किंवा कोणती त्यांच्यातर्फे होणारी जी काही कार्यवाही आहे, ही कार्यवाही लवकरच केली जाणार आहे. त्यामुळे जे काही आपल्या लाडक्या बहिणी अंतर्गत ज्या काही थोटांड गोष्टी आहेत, या गोष्टींवर लक्ष न ठेवता तुम्ही जे काही ऑथेंटिक सोर्सेस आहेत या सोर्सेसवर लक्ष ठेवायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे जे काही आपला आजचा व्हिडिओ होता, आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला नवे असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.